नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीएन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आता परीक्षेला किती दिवस राहिलेत मोजून? 32 दिवस. तर शेवटच्या टप्प्यामध्ये काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे याच्यावर आपण काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. मला सांगा, इंग्लिशमध्ये 45 पेक्षा जास्त मार्क मिळू शकतात? मिळू शकतात. आणि इंग्लिश हा विषय मराठी विषयापेक्षा खूप सोपा आहे, बरोबर आहे. आता मला वाटतं सर्वांचा अभ्यास झालेला आहे, बहुतांश विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे. कारण कुणी कुणी ग्रुप मेन्स दिलेले, ग्रुप बी दिलेले आहे, आणि तीच मुलं गटकला असतील, म्हणजे त्यांचा सर्वांचा अभ्यास झालेला आहे. आता मला सांगा, आता अभ्यास करत असताना ही आपला अभ्यास शेवटच्या स्टेजला आलेला आहे, बरोबर आहे का. आता शेवटच्या स्टेजला अभ्यास आल्यानंतर काय केलं पाहिजे नेमकं, त्याच्यावर आपण आज चर्चा करू. तर पहा, पहिल्यांदा आपला अभ्यास संकल्प तुम्ही अभ्यास केला झालाय, तुमचा टॉपिक वाईज अभ्यास झालेला आहे. अरे बरोबर आहे का, टॉपिक वाईज अभ्यास झाला. किती टॉपिक आहेत आपल्याला? सगळे 95 100 काय टॉपिक असतील, त्या सगळ्या टॉपिकचा आपला अभ्यास झालेला आहे. आता सगळ्या टॉपिकचा अभ्यास झालेला आहे म्हणल्यानंतर मला सांगा, आता पुन्हा टॉपिक वाईज अभ्यास करायचा का? आता टॉपिक वाईज अभ्यास करायचे दिवस संपले, गेले ती. कारण टॉपिक वाईज अभ्यास करत काय त्याचा काय दोष आहे? टॉपिक वाईज अभ्यास करत असताना आपल्याला सगळंच येत असते. उदाहरण तुम्ही नाऊन घेतलं तर नाऊन उत्तर सगळं नाऊनच असतं, सगळं ते पाठच झालेलं असतंय. विधान तुम्हाला इथं हे घेतलं कोणतं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट घेतलं, लगे आलं येतच असते, उत्तर पटापटा येत असतात. आणि टॉपिक वाईज अभ्यास करत असताना सिली मिस्टेक्स होत नाहीत. विधान बरोबर आहे. सिली मिस्टेक्स कुठे होतात? रॅन्डमली. पूर्ण ही अशी पूर्ण 100 मार्काची प्रश्नपत्रिका सोडवत असताना अशी रॅन्डमली 100 मार्काची प्रश्नपत्रिका सोडवत असताना चुका होतात. मग मला सांगा, आता आपण अभ्यास कसा करतो? टॉपिक वाईज. आणि परीक्षा पेपर कसे येते? रॅन्डमली, पूर्ण प्रश्नपत्रिका येते. मग आता सराव कसा केला पाहिजे? रॅन्डमली केला पाहिजे. आता शेवटच्या टप्प्यात पूर्ण 100 मार्काची प्रश्नपत्रिका मराठी इंग्लिश फर्स्ट पेपर घेतला पाहिजे, सोडवला पाहिजे. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? म्हणजे लक्षात घ्या. आता समजा कुस्तीचं उदाहरण देतो तुम्हाला, मग तुमच्या लक्षात येईल. आता मला सांगा, मॅटवरची कुस्ती असते आणि काही दुसरी कुठली असते? मातीवरची. आता मला सांगा, ज्याने सराव कशावर केलाय? मातीवर केलाय, त्याला मॅटवर खेळायला जमतं का? नाही जमत. विधान का जमत नाही मला सांगा? त्या माहिती नसते काय काय आहे त्यात ती. मग मला सांगा, मातीवर प्रॅक्टिस करून मॅटवर कुस्ती खेळत असताना त्याला प्रॉब्लेम येणार का नाही येणार? येणार. मग मला सांगा, आता इथं तुम्ही टॉपिक वाईज अभ्यास करत असताना पूर्ण मार्काची म्हणजे रॅन्डमली प्रश्नपत्रिका सोडत असताना प्रॉब्लेम येणार का नाही येणार? येणार. मग तरी पण मुलं पुन्हा पुन्हा टॉपिक वाईज का करतात? त्याचं कारण काय असू शकतं? बोलानो, चला लवकर सांगा. सोपं वाटतं, डोक्याला त्रास होत नाही, जास्त येतं, पुन्हा कॉन्फिडन्स वाढतो. पण तो कॉन्फिडन्स तो वरवरचा कॉन्फिडन्स असतो, नेमका कॉन्फिडन्स नसतो. तो परीक्षेत कॉन्फिडन्स तो जातो. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? मग ह्यासाठी काय केलं पाहिजे? चला, आता स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे? जास्तीत जास्त मार्क 45 पेक्षा 40 पेक्षा जास्त 45 पेक्षा जास्त मार्क्स मिळवण्यासाठी स्ट्रॅटेजी, ही टॉपिक वाईज स्ट्रॅटेजी उपयोगाला येत नाही. तुमचं काय मत आहे मला लवकर सांगा. मग काय केलं पाहिजे ह्यासाठी? चला लवकर सांगा. रॅन्डमली प्रश्नपत्रिका सोडवली पाहिजे, म्हणजे आयोगाची अशी पूर्ण 100 मार्काचा पेपर सोडवला पाहिजे. आता 100 मार्काचा पेपर सोडवला तर असं सोडवायचा कसा? 2024, 23, 22, 21 असं सोडवत चला एक एक. आणि लय अभ्यास करू नका, आता अभ्यास लय करू नका. आता फक्त प्रश्नपत्रिकेवर भर द्या. कशावर भर द्या? आता मला सांगा, 24 ची प्रश्नपत्रिका घेतली राज्यसेवेची, किती मार्काची आपल्याला? 100 मार्काची आहे. आता 100 पैकी आपल्याला मराठी आणि इंग्लिशचा पेपर सोडवला आपण, बरोबर आहे का नाही? आता 100 पैकी किती आपल्याला आली मला सांगा? पहिल्यांदा 40 आली, समजा 40 आली पहिल्या दिवशी, पहिला पेपर सोडवताना आली. मग आपली 40 आली, गेली मार्क किती? 60. मग आता मला सांगा, कुठल्या कुठल्या टॉपिकवरचे मार्क आले, त्या टॉपिकवरचा अभ्यास नाही करायचा. विधान कोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा? हे मार्क कुठे गेली? 60. मग मराठीत किती गेली? मराठीमध्ये किती गेली बाबा? 30 गेली. इंग्लिशमध्ये किती गेली? 30 गेली. आणि मग कुठल्या कुठल्या टॉपिकवरची गेली? कुठला टॉपिक जमत नाही. कोणता टॉपिक जमत नाही ते कसं कळणार आहे? असं कळणार आहे. विधान बरोबर आहे. मग मराठीतले कुठले टॉपिक वीक आहे? इंग्लिश मधला कुठला टॉपिक वीक आहे? अभ्यास कुठल्या कुठल्या टॉपिकवर भर द्यावा लागेल? आपला कुठला अभ्यास झाला नाही हे कसं कळणार आहे? ह्या पद्धतीने कळणार आहे. डू यू अंडरस्टँड? मग मला सांगा, दुसरा पेपर घ्या पुन्हा. दुसरा पेपर घ्या. दुसरा पेपर घेतल्यानंतर काय बोला सांगा? 50 आली, म्हणजे वाढली मार्क.
अरे बरोबर आहे का? 50 आली, मग गेली कुठं? 50 गेली कुठल्या 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 टॉपिक वर गेली? अरे विधान बरोबर आहे का? ती गेलेल्या टॉपिक वरचा त्याचा अभ्यास करा दुसऱ्या दिवशी. अरे बरोबर आहे का? आणि मग तर ही ज्या राहिलेल्या टॉपिकचा अभ्यास झाला नाही ती दुसऱ्या दिवशी करा आणि उरलेला वेळ तुम्ही टॉपिक वाईज करा. पुन्हा तुम्हाला वाटतोय तो अभ्यास करा. आता मला सांगा, असं रोज किती एक प्रश्नपत्रिका सोडवायची? आता रोज एक प्रश्नपत्रिका सोडल्यानंतर आपल्याला कधी कधी लक्षात येतं की रॅन्डमली प्रश्नपत्रिका सोडवत असताना तो प्रश्न कुठल्या टॉपिकवरचा आहे तोच कळणार नाही. विधान बरोबर आहे. मग ती का कळत नाही ह्याचा अभ्यास करावा लागेल. अरे बरोबर आहे का? आणि मग कुठल्या टॉपिकवरचा आहे मग ती कळण्यासाठी आपल्याला संकल्पना, त्या टॉपिकची संकल्पना क्लिअर करावं लागेल. तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात का नाही? आणि मग मला सांगा ह्या पद्धतीनं मग पुढे गेली 50 आली, मग 25 कुठे गेली बघा, 20 बघा, 30 कुठं बघा कुठे गेली, 30 मराठीत 20 गेली, इंग्लिश मध्ये गेली 30 गेली, मग इंग्लिश मधल्या कुठल्या कुठल्या टॉपिक वर गेली? डू अंडरस्टँड? प्रश्नपत्रिका अशी रॅन्डमली सोडवताना असं कधी कधी लक्षात येईल की असा टॉपिकवर प्रश्न आलाय, ते टॉपिकच आपल्याला माहित नाही. विधान असं कधी कधी लक्षात येईल की आपलं अभ्यास केला ते टॉपिकच नाही, ते नावच नाही, मग ते चूज द करेक्ट सेंटेन्स आहे कशावरच कळत नाही, आणि लक्षात येतं की अरे हे टॉपिकचा अभ्यासच झालेला नाही. आणि मग तुम्हाला लक्षात येईल आपल्या त्या टॉपिक कोणकोणत्या टॉपिकचा अभ्यास आपला राहिलेला आहे. ही रॅन्डमली प्रश्नपत्रिका सोडवताना लक्षात येईल. आज टॉपिक वाईज सोडवताना काय होतंय, जी 30-35 टॉपिक आहेत पुस्तकात दिलेले असतात तेवढे जण तीच पाठ करते. अरे 80-90 टॉपिक आहे, 50-60 स्किप होणार आहेत, आणि मग तुम्ही 80+90+ जाणार कसे? अरे बोला की, अरे बोला लवकर, चुक आहे का? बरोबर आहे, बरोबर आहे. मग काय केलं पाहिजे? चला लवकर सांगा. टॉपिक वाईज केलं पाहिजे रॅन्डमली. मग रॅन्डमली पुन्हा काय येत नाहीत, रॅन्डमली प्रश्नपत्रिका का सोडत नाहीत? शेवटी पुन्हा पुन्हा तीच का सोडतात टॉपिक वाईजच? कॉन्फिडन्स रॅन्डमली कॉन्फिडन्स लो वाटतोय, आणि मग तिथं कॉन्फिडन्स लो वाढल्यावर तिथं पेपरला किती लो होईल? तिथं लो होतं म्हणून तुम्ही जर प्रश्नपत्रिका सोडत नसेल रॅन्डमली पूर्ण मार्काची, तर डायरेक्ट तिथं अटॅक येईल की. तुम्ही सवय लावून घ्या, भिवू नका. कशामुळे माहिती का? भीती नसतेच. आणि तुम्हाला सांगा, रॅन्डमली प्रश्नपत्रिका सोडवायची भीती वाटते ना, तर एक काम करायचं, भीती कोणत्याही गोष्टीची घालवायची कशी? ज्या गोष्टीची भीती वाटते का ती गोष्ट केल्याशिवाय त्या गोष्टीची भीती जात नसते. विधान मग मला सांगा, त्या गोष्टी भीती वाटते मग तुम्ही भिवून मारायला लागलात. तुम्ही माझ्या मताशी भिवून मारायला लागलात. मग असं रोज भिवून मारण्यापेक्षा एकदा मेलेलं बरं असतं, कारण मेलेल्या माणसाला भीती नसते. अरे बरोबर का चूक? धाडस केलं पाहिजे का नाही पाहिजे? आणि धाडस करणारा नशीब साथ देत असते. विधान भिवू नका, जिथं उजळेल तिथं उजळेल, काय व्हायचं ते होईल. डू यू अंडरस्टँड? असं मला सांगा, असं भिवून 5-6 वर्ष नापास होण्यापेक्षा एकदा न भीता पहिल्याच अटेम्प्ट मध्ये पास होऊन जाताल की. तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात का नाही? कोण धाडस करणार असं मग हातवर? गुड. मग आता लक्षात घ्या, स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे. टॉपिक वाईज शेवटच्या टप्प्यातली रॅन्डमली असली पाहिजे. आपण पहिल्यापासून टॉपिक वाईज सुरुवात करतो आणि एनबी टॉपिक वाईज करतो, आपल्या अभ्यासात दिशाच बदलत नाही. विधान मग मला सांगा, मी तुम्हाला त्या दिवशी गोष्ट सांगितली होती, लक्षात घ्या. काय गोष्ट सांगितली होती? एखादा आपल्याला ह्या पद्धतीनं मार्क्स अभ्यास केल्यानंतर मार्क्स येत नसतील तर दिशा बदलावं लागेल, मार्ग बदलावं लागेल. अरे बरोबर का चुकीचं आहे? तुम्हाला गोष्ट सांगितली होती कुत्र्याची, त्याची कोणती सांगितली होती? ती कुत्रा असते, त्याची असं लाकूड आणलेलं असतं किती 8 फूट, ती किती जास्त असते, दरवाजा किती असतो 4 फूट, बरोबर आहे का? आणि मग ती धडका घेते, 8 फूट लाकडून 4 फूट दरवाजा असल्यामुळे ती जात नाही ना. मग काय करते ती? धडका घेते, त्याचं सगळं ही रक्तबंब होतोय थोट, पुन्हा बसतं एका जागेवर, विचार करतोय असं आपल्याला का जाता येत नाही, प्रॉब्लेम काय आहे? ती सोल्युशन काढतंय कुत्र. ती काय करतंय, ती लाकूड आहे का, ती लाकूड आडवं धरीत नाही, असं तोंडात उभं धरतं असं जातंय. त्याच्या लक्षात आलं, असं केल्यावर आपल्याला यश मिळत नाही, असं केल्यावर यश मिळतंय. कुत्रा बसून विचार करतंय, आपण इतके दिवस बसून काय विचार करू नये? विधान मग मला सांगा, तुम्ही जर त्याच पद्धतीने पुन्हा जात असाल तर अपयशाला सामोरं जाताल. त्या पद्धतीने धाडस करा आणि रॅन्डमली प्रश्नपत्रिका सोडवा. आणि तुम्हाला सांग का, लय अभ्यास करू नका, प्रश्नपत्रिका जास्त अभ्यास करा, रॅन्डमली अभ्यास करा. कसा? पूर्ण प्रश्नपत्रिका. आणि पोरांनो खरं सांगतो तुम्हाला, एक शेवटचं अजून सांगतो, नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय ती. सगळ्या अशा किती 50 प्रश्नपत्रिका सोडवायला, किती 50 प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर पुन्हा न अभ्यास करता जाऊन झोपीतून उठून गेला तर तुम्ही पास होऊन येतात, स्कोअर येईल. कोण माझ्या मताशी सहमत आहे? अभ्यास करायची गरज नाही. 50 प्रश्नपत्रिका 100 सोडवा. आणि हिथं असं बंद थप्पी लागली पाहिजे, थप्पी कशाची? प्रश्नपत्रिकाची. पुस्तकं एवढीच असली पाहिजे, 2-4च.
प्रश्नपत्रिकाचा ढीग असं लागला पाहिजे. पुस्तकाचा ढीग असतो आणि प्रश्नपत्रिका कुठंच नसते. विधान पुस्तकाचं नुसतं ढीग, पुस्तक काय काय रूम भरली, एवढं चालतं, एवढंच. आर काय तुला ती ह्याच्यातून गेल्यावर कळेल 50 प्रश्नपत्रिकेवर कुठलं पुस्तक आपल्याला वापरायचं कुठलं नाही. जे नाही ते अनावश्यक ती बाजूला काढणार. विधान नेमकी 2-4 पुस्तक आणि ती संकल्पना क्लिअर, आणि नेमकं परीक्षेला काय येतंय. आणि सांग का कुठला शिक्षक, काय काय शिक्षक सांगत नाही नेमकं परीक्षेला काय येतंय. शिक्षक हा आपला गुरु नाही, पूर्ण प्रश्नपत्रिका पूर्ण मार्काची हा आपला खरा गुरु आहे. विधान आणि दुसरा मुद्दा लक्षात घ्या, असं स्ट्रॅटेजी मराठी इंग्लिशला करताय ना, तशी जीएसला सुद्धा वापरा. जीएसचा पेपर घ्या 100 मार्काचा, 100 मार्काचा पेपर घ्या, सोडवा. मग कशात गेलेत बघा, किती गेले जीएसला, किती 50 आली. 50 गेले कुठं, ज्योग्राफी मध्ये गेले, सायन्स मध्ये गेले, मॅथ्स मध्ये गेले, पॉलिटी मध्ये गेले. अरे कळालं का नाही. मग पॉलिटी मध्ये गेले, पॉलिटी मध्ये कुठल्या टॉपिक मध्ये गेले तो टॉपिक करा. हिस्ट्री मध्ये गेले, हिस्ट्रीतला तो टॉपिक करा. आणि मग अशाने काय होईल मला सांगा, तुमचं कॉन्फिडन्स वाढेल आणि त्रास होईल त्रास, पण गुण येईल हमखास. विधान माझं क्लास टेस्ट सिरीज लावण्याबद्दल काही मत नाही, पण टेस्ट सिरीजचा जो व्ह्यू आहे का, तो आयोगाचाच असला असं नाही प्रत्येक. विधान कारण त्यांनी आपापल्या व्ह्यून प्रश्नपत्रिका काढलेले असते. परंतु एवढं मोठं हे असताना तुम्ही जर घरी बसून नुसत्या 50 प्रश्नपत्रिका 100 प्रश्नपत्रिका सोडल्या, तुम्हाला वाटतं नाही का तुम्हाला स्मार्ट वर्क होईल. परंतु सकाळी 7 वाजता 7 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत खरंच अभ्यास करायची गरज नाही. तुम्ही माझ्या मताशी तुम्ही ह्या पद्धतीने जावा रे, ह्या पद्धतीने जावा. डू यू अंडरस्टँड. आणि खरं सांग का, ह्या पद्धतीने गेल्यावर कमी दिवसात यश जास्त मिळत. विधान मग कसं, चला तुमच्या प्रतिक्रिया काय मला सांगा. मला वाटतं मी हे चुकीचं बोललो की योग्य का अयोग्य, योग्य आहे. तुम्हाला काय वाटतंय ते मला कमेंट करून कळवायला काय हरकत नाही. तुम्हाला ह्या प्रतिक्रिया मी जे बोललोय ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते मला सांगा. डू यू अंडरस्टँड. आणि पोरांनो दुसरा मुद्दा असा आहे, ज्यांना कुणाला भीती वाटते प्रश्नपत्रिका सोडवायची आजपासून तर त्यांनी रोज एक प्रश्नपत्रिका सोडवायची. रोज एक प्रश्नपत्रिका सोडवायची. म्हणताना स्पष्टीकरण बघायचं कुठं, त्याच्याबरोबर उपाय आहे. बॅच किती 50, 2016 ते 2025 पर्यंत एकूण किती प्रश्नपत्रिका सोडून दिल्यात 50. रोज एक प्रश्नपत्रिका घ्या, सोडवल्यानंतर बघा कुठं कुठं चुकलंय, ती चुकलेलं ह्याचं स्पष्टीकरण बघा. ते 4 पर्यायाचं मराठीत इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे. ती वाक्य करेक्ट करून दिलेले आहेत, त्याला विरोधात समानार्थी शब्द दिलेले आहेत. तुम्हाला एवढं सोयी उपलब्ध असताना कशाला टेस्ट सिरीजन काय लावता मग. अरे बोला बरं का नाही. जे कोण मुलं असतील आता बघा, मला वाटतं तुम्ही ऐका, तुम्ही माझं ऐकण्यात तुमचा काय सांगा फायदा आहे. मला वाटतं जे मुलं कोणी आजपासून सुरुवात करतील, कमीत 30 दिवस झाले, 20 तरी सोडवा, कमीत कमी 15 तरी सोडवा. आणि त्याचं स्पष्टीकरण दिलं इथं. मराठीचं पण असंच करा, जीएसचं पण असंच करा. आणि मला वाटतंय 45+ पण विद्यार्थी जाऊ शकतात. तुमची प्रतिक्रिया काय, समजलं का सर्वांना. मग सांगा. टॉपिक वाईज शेवटच्या टप्प्यामध्ये टॉपिक वाईज अभ्यास करणं योग्य, की शेवटच्या टप्प्यामध्ये पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवणं, रॅन्डमली सोडवणं योग्य. कोणती गोष्ट योग्य आहे, रॅन्डमली सोडवताना होईल त्रास पण गुण येईल हमखास. आणि जास्त दिवस पुण्यात राहायची गरज नाही, जास्त दिवस अभ्यास करायची गरज नाही, कमी दिवसामध्ये जास्त आउटपुट मिळेल तुम्हाला. शेवटी निर्णय तुमच्या हातात आहे. धन्यवाद.